जास्त तेलकट खायला छान नसतं असं सर्व म्हणतात, परंतु कधी-मधी चालते आणि घरी बनवलेलं आणि कधी-मधी असं मन गेलं तर मग घरी बनवून खायला काही हरकत नाही. तर मी आता 2 आलू उकळून घेतले, थोडा साबुदाणा आणि त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि हिरवी मिरची थोडी बारीक केलेली आणि मी माझं मटेरियल तयार करेपर्यंत इकडं यांनी नारळ अशी मलाई काढून दिली बाईला. आता हे सर्व घट्ट मळून घ्यायचं आणि छान असे वडे बनवून घ्यायचे आणि छान असे कमी गॅसवरती तळून घ्यायचे. एकदमच क्रिस्पी होतात. मला तर खूप जास्त आवडते. 1-2 दिवसाआड जरी असा नाश्ता झाला ना तर मला याचा कंटाळा येत नाही. परंतु जास्त तेलकट खायला चांगलं नसतात असं सर्वच म्हणतात. परंतु कधीमधी चालते. जर का आपल्याला खायची इच्छाच झाली तर थोडं कमी गॅसवर तळायचे आणि जेव्हा आपण याचं मटेरियल सर्व तयार करतो ना तर याच्यामध्ये साबुदाणा थोडा जास्त घालायचा आणि आलू थोडा कमी ठेवायचा. शेंगदाण्याचं कुठेही थोडा वडधोबड जास्त टाकलं तरी चालते, परंतु कमी भाजून टाकायचं. एकदमच क्रिस्पी होतात आणि एकदमच टेस्टी. याच्यासोबत कोणत्या चटणीची गरज नाही. हे असेच एकदम टेस्टी लागतात. इकडं बाप लेकीचे लाड पुरवण्यात चालले होते आणि गरमागरम मग नाश्ता करायला बघा कशी धडपड चालली तिची. तुम्ही कधी अशी घरी बनवलेत का? नाही बनवले असेल तर एकदा नक्की बनवून बघा. एकदमच टेस्टी बनतात. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.